राज्यात नेमकं चाललंय काय? जेवण उशिरा मिळाल्याचं एक क्षुल्लक कारण आणि एका कष्टकरी व्यावसायिकाचा हॉटेल व्यावसायिकाचा जागीच जीव गेला. पण आता श्रीरामपूरमध्ये सर्वात मोठा प्रश्न हत्येचा नाहीये, तर नागरिक विचारत आहेत गुन्हेगारांची इतकी हिंमत होती कुठून? श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर संपूर्ण संतापाचं वातावरण श्रीरामपूरमध्ये पसरलेलं आहे. नक्कीच काम करतात. एखादा माणूस गुन्हेगाराविरोधामध्ये ज्यावेळेस फिर्याद द्यायला येतो, संबंधित पोलीसच त्या गुन्हेगाराला सांगतात की असं असं होतंय, तू इकडे ये. मग ते इथे येतात, सेटलमेंट होती, दमदाटी होती आणि गुन्हे दाखल होत नाही. आणि पोलीस म्हणतात की एसपी साहेब म्हणतात की गुन्हे दाखल करा, परंतु याची मागची पार्श्वभूमी सुद्धा समजली पाहिजे. जे सर्वसामान्य माणसाला समजतं ते एसपी साहेबाला का बरं समजत नाही, हा पण प्रश्न आहे. त्यामुळं जो काही विश्वास मान्य एसपी साहेबांनी आणि पोलिसांनी दाखल दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना, तो सार्थ व्हावा आणि मोक्का अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं, एवढी सर्वांच्या वतीने विनंती. अनेक जणांनी इथं मांडली, समस्या मांडल्या, मात्र तो आटा आहे, त्या आटाचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. काय तेवढी दहशत आहे, दहशतच आहे. कारण की एका प्रकारे शासन आणि प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचं नाव टाकून एखादा गुन्हा दाखल झाला किंवा करायला आले तर पोलीस म्हणतात ते सोडून नाव सांगा. इथपर्यंत प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती की हा विषय इथला मिटण्यासारखे नाहीये. हे जे काही आका आहे त्यांच्यावरती मुंबईमध्ये मंत्रालय बसलेले काही समर्थक आहेत किंवा नेते मंडळी आहेत, ते खऱ्या अर्थाने या सर्व दोषी असं मला वाटतं. आणि कोणी राजकारणामध्ये विजय होईल पाहिजे हा विषय वेगळा आहे, परंतु एवढी भयानक गुन्हेगारी आमच्या शहरात नव्हती, आमच्या तालुक्यात नव्हती आणि या सगळ्या आम्हाला नको आहे. त्यामुळे आमची विनंती की आपल्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न राज्य पातळीवर गेला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी विनंती. श्रीरामपूरमध्ये वेगवेगळे ड्रग्ज जे आहे ते मिळतात, त्याची माहिती तुमचं आहे? 100% आहे. श्रीरामपूरमधील अनेक राजकीय पक्ष, त्यातला एकही पक्ष आता बाहेर जाणार नाही, सगळे राजकीय पक्ष गुंडांना समर्थन देतात, सांभाळतात, पडद्यामागं असेल किंवा पडद्या पुढे असेल, याच्यावर आपण काय? मी आता मंत्रालयापर्यंत नाव घेतलेलं आहे की तिथपासून या सगळ्यांना मदत आहे. याच्यापेक्षा काय बोललं सरकार बदलत असतं, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पण आम्ही अशी गुन्हेगारी कधी केली नाही ना. एक असा तुम्हाला किस्सा सांगतो. सर्व गावकऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उद्या सकाळी पुन्हा आम्ही 8:30 वाजता जमणार आहोत गांधी पुतळ्यापाशी आणि पुन्हा गाव बंद करण्यासाठी सर्वांना आवाहन करणार आहोत. मोक्याचं फक्त पत्र मिळालेलं आहे, अहवाल काही गेलेला नाही, त्या अंतर्गत कोणती अटक झालेली नाही. त्यामुळे ती अटक होस तर आम्ही आमचं आंदोलन तो ठेवणार आहोत. 2 दिवस कडक बंद पाळण्यात आला होता. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी झाली कारण जे आंदोलन करत होते आंदोलकांचा आरोप आहे की गुन्हेगारांच्या विरोधात जर पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलं तर तक्रारदाराला दबावात खाली आणलं जातं, संबंधित व्यक्तीला गुन्हेगारासमोर उभं केलं जातं, भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि अनेक प्रकरणात गुन्हे दाखल सुद्धा होत नाहीत. हे आरोप एका नागरिकांनी केलेत आणि ते त्या भागातले प्रसिद्ध नागरिक आहेत. ही भयानकता आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की परिसरात ड्रग्ज व्यवसाय आणि वाढती गुन्हेगारी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नाही. गुन्हेगारांचे याच्यामुळे मनोबल वाढत चाललंय, गुन्हेगारांची ताकद वाढत चालली आहे. याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. आंदोलनात काही सामाजिक कार्यकर्त्यांचा असा प्रश्न उपस्थित केला की या गुन्हेगारांच्या मागे नेमकं कोणतं राजकीय वलय आहे, यांना पाठीशी कोण घालतं, असे प्रश्न उभे राहिलेले आहेत. गावाला माहितीये, सगळ्या गावाला हा होता, सगळ्याला माहितीये. कोणी येणार नाही, मी आज पण लिहून देतो. एक चाललं एवढेच लोक जमताना कोणी येणार नाही. सगळ्यांची कान फाटती, सगळ्यांची कान फाटू राहिली नाव घ्यायला. कोणी असू दे, तू घे. अरे मी सांगतो कोण काय राहतो, कुणाला काय करणार आहे, काही शेका वाकडा करत नाही. हे पण ते पण गावातल्या कोणीच काय करू शकत नाही. आज आमच्यावर बिकली, आमच्यावर काय बोलतोय? हा ते ऐकतच नव्हते. तुम्ही धक्काबुक्की करता ते. आता याला दहशत इतकी आहे की लोक त्या गुन्हेगारांची नावं घ्यायला सुद्धा थरथर कापतायत. इतकी भीती वातावरण या पोलीस प्रशासनाच्या गुन्हेगारीला पाठीशी घालण्यामुळे होतं. सर्वसामान्यांचं रक्षण करायच्या ऐवजी गुन्हेगारांचं संरक्षण केलं जातं का, हा पोलीस प्रशासनावरती सामान्य माणसाचा राग ओकला जातोय. या सर्व आरोपांची
जे आंदोलकात जे आरोप केले त्या आरोपांची निपक्ष चौकशी होणं, त्याच नंतर सत्य जी गोष्ट आहे ती समोर यायला हवी अशी मागणी येथील आंदोलकांनी केलेली आहे. आज श्रीरामपूरचा आवाज एकच आहे, गुन्हेगारांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर जे कर्तव्य बजावण्यापासून ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात कसूर केला आहे त्यांची निपक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. याची निपक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दोषी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात ह्याच्याविषयी कसूर केला असेल त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. कारण कायद्यावरचा विश्वास टिकणं हे लोकशाहीचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. तुम्हाला काय वाटतं, या संदर्भात काय कारवाई केली पाहिजे, याला जबाबदार कोण हे आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.